नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। 5 सप्टेंबर रोजी बारामतीमध्ये ओबीसी आंदोलन काढण्यात आलं होतं। यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासह 14 आंदोलकांनी भाषणे केली व यासाठी पोलिसांनी पूर्व परवानगी नाकारली होती। तरीही मोर्चा काढला असून 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी आज लक्ष्मण हाके यांच्यासह 14 आंदोलक आज बारामती शहर पोलीस ठाण्यात आले होते। यावेळी बारामती शहर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी त्यांच्या कक्षात बोलावून त्यांना नोटीशी दिली आहे। भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळाला नाही, या पदासाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आहेत। त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे। यावर फडणवीस यांनी भाष्य केलंय। 5 वर्षे मुख्यमंत्री राहणार असून महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। बीड येथील रहिवासी असलेल्या राहुल पतंगे नावाच्या युवकाने बीड शहरातील खंडेश्वरी परिसरात झाडाला गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केल्याची माहिती समोर आली आहे। माहिती मिळताच बीड येथील पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतलाय आणि उत्तरीय तपासणीसाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय। मुंबईतील मेट्रो मार्गिकांसाठी एकच सामायिक तिकीट अखेर उपलब्ध झालंय। वन तिकीट नावाच्या ॲपवर हे तिकीट मिळणार आहे। घाटकोपर वर्सोवा घाटकोपर या मेट्रो एक मार्गिका चालवणाऱ्या कंपनीने या ॲपचा सामायिक तिकिटाच्या दृष्टीने विस्तार केलाय। यासाठी वन तिकीट हे ॲप सिक्वेल स्ट्रिंग या भारतीय कंपनीने विकसित केलंय। क्रिप्टोकरन्सी संबंधित तज्ज्ञांची आवश्यकता लक्षात घेऊन ठाणे शहर पोलीस आयुक्त यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात प्रथमच सायबर पोलीस ठाणे येथे क्रिप्टोकरन्सी अन्वेषण कक्षाची स्थापना केली आहे। महाराष्ट्रातील हे पहिले क्रिप्टोकरन्सी अन्वेषण कक्ष असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयातून देण्यात आली आहे। कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सांगली महापालिकेच्या 5 अभियंत्यांवर दंडात्मक तर एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांच्याकडून करण्यात आली आहे। तसेच महापालिकेचे मालमत्ता अधिकारी धनंजय हर्षद यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। पोंदेवाडी खडकवाडी गावच्या हद्दीवरील पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या नितीन नारायण सुकरे यांचा मृतदेह सकाळी पाण्यावर तरंगताना मिळून आलाय। सुकरे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। कांदिवलीतील मराठी माणसाचे दुकान हडप करणाऱ्या, खंडणी मारहाण करणाऱ्या लालसिंग राजपुरोहित यांना पुन्हा एकदा शिवसेना पक्षात नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे। राजपुरोहित यांना पुन्हा एकदा चारकोप कांदिवली पूर्वचे प्रभारी विभाग प्रमुख पद देण्यात आले। त्यामुळे हकालपट्टी केल्याचा दिखावाच फक्त केला का असा सवालही काही जणांकडून विचारला जातोय। महाराष्ट्राच्या डिजिटल क्षितिजावर गोल्डन डेटा नावाचं एक नवं स्वप्न उभं राहतंय। 2 ऑक्टोबर 2025 पासून अंमलात आणला जाणारा हा डेटाबेस 15 कोटी नागरिकांच्या माहितीचं भांडार आहे। सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता आणणं, बोगस लाभार्थ्यांना शोधणं आणि प्रशासनाला गती देणं असं मोठं उद्दिष्ट यामागे आहे। मराठवाड्यात आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेकडो गावं विस्कळीत झाली आहेत। हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले तर पिके, घरं आणि जनावरे मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली। पुराच्या कहरातून 84 जणांचा बळी गेला, 13 जण जखमी झाले। 1954 गाव पुरात सापडली असून 5729 घरांची पडझड झाली। NDRF, आर्मी आणि स्थानिक प्रशासनाच्या तातडीच्या मदतीमुळे 719 लोकांना पुरात अडकण्यापासून वाचवले गेले आहे। गोंदिया जिल्ह्यातील वन्य प्राणी आणि मानवी संघर्षात आज चिमुकल्याचा बळी गेलाय। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव इटियाडोह धरण जवळील असलेल्या ग्राम संजयनगर येथे बिबट्याने चिमुकल्यावर हल्ला केला। या हल्ल्यात 5 वर्षीय अंश प्रकाश मंडल हा चिमुकला ठार झालाय। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा या मागणीकरिता ग्रामस्थांनी मुख्य रस्ता केशोरी नवेगाव मार्ग पूर्णपणे बंद करून रास्ता रोको आंदोलन केलंय। लवकरच मतचोरी प्रकरणात हायड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचा राहुल गांधी यांचा दावा आहे। तर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत उद्धव सेनेचे आदित्य ठाकरे हे सुद्धा मतचोरी विरोधात आवाज उठवणार आहेत। आपण मतचोरी प्रकरणात सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। नेहमी वर्दळ असणाऱ्या पुण्यातील ससून रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे। उपचार घेत असलेल्या रुग्णाने ससून रुग्णालयाच्या 11व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। विजय असे त्याचे नाव आहे। त्याने यापूर्वी पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे समोरही आत्महत्येचा प्रयत्न केला होता असे पोलिसांनी सांगितले। केंद्र सरकारने देशातून नक्षलवाद संपवण्याचा विडा उचललाय। त्यासाठी विविध योजना केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहेत। गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगडमधील दंडकारण्य भागातील नक्षल चळवळीला आज मोठा धक्का बसलाय। तब्बल 6 वरिष्ठ माओवादी नेत्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केलंय। पुण्यात मुलींच्या जन्मदरात घट झाली आहे। शहरात 2020 मध्ये दर 1000 मुलांमागे 946 मुलींचा जन्म झाला होता। मात्र गेल्या 4 वर्षात हा दर 911 पर्यंत घटलाय।
सांस्कृतिक शहरात मुलींचा जन्मदर घटणे ही चिंताजनक बाब असून आरोग्य विभागाने गर्भलिंग निदान कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। अयोध्येत नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे। अयोध्येत कोणत्याही मशिदीला परवानगी दिली जाणार नाही आणि मुस्लिमांनी अयोध्या जिल्हा सोडला पाहिजे असे विधान भाजप नेते विनय कटियार यांनी केले आहे। यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। भारतीय निवडणूक आयोगाने पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीबाबतच्या नियमांमध्ये बदल केलाय। आता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील मतांच्या मोजणीचा दुसरा आणि अंतिम टप्पा हा पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू होईल। काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र शब्दात टीका केली आहे। आता भारताने नेतृत्वाचे दर्शन घडवायला हवे असे सोनिया गांधी यांनी म्हटलंय। एवढंच नाही तर या मुद्द्यावर सरकारची प्रतिक्रिया आणि गहन शांतता ही मानवता आणि नैतिकता दोन्हींचा त्याग आहे असा आरोपही सोनिया गांधी यांनी केलाय। राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे। मांडलगड परिसरातील सीताकुंड जंगलात 15 दिवसांचे एक नवजात बाळ दगडांखाली आढळून आले। लहान बाळाच्या तोंडात दगड भरून वरून फेविक्विक लावण्यात आलं होतं, तरीही बाळ रडत होते। त्याचा दबका आवाज ऐकू एक गुराखी तिथे पोहोचला आणि त्याने बाळाला बाहेर काढले। मागील काही दिवसांपासून लडाखमध्ये आंदोलन सुरू आहे। यावर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे। लडाखमधील आजचा लढा उद्या देशव्यापी लढाईत बदलू शकतो। जेव्हा सरकार लोकशाहीचा आवाज दाबते तेव्हा जनतेचे कर्तव्य आहे की त्यांनी आवाज उठवावा असं विधान त्यांनी केलंय। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहेत की भारत आणि चीन रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतायत। हा पैसा रशिया युक्रेन सोबतच्या युद्धासाठी वापरला जातोय। मात्र यावर आता चीनने आक्रमक भूमिका घेत ट्रम्प यांना चांगलं सुनावलंय। रशियाकडून तेल खरेदी करणारे देश रशियाला फंड करत नाहीयेत तर युरोपियन संघच रशियासोबत व्यापार करतोय असं चीनने म्हटलंय। दुसरीकडे इस्रायलच्या एका खासदारानं नुकताच तैवानचा दौरा केला होता। या दौऱ्यावरून नाराजी व्यक्त करत चीनने इस्रायलला देखील सुनावलंय। भारतीय तरुणाने लैंगिक अत्याचार प्रकरणातील अट्टल गुन्हेगाराची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेत उघडकीस आलाय। कॅलिफोर्नियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या वरुण सुरेश याने मयत वृद्धाचे नाव लैंगिक अत्याचार नोंदीत पाहिलं होतं। त्यानंतर पाठलाग करत चाकूने वार करून त्याचा खून केल्याचा आरोप आहे। पोलिसांनी 29 वर्षीय आरोपी वरुण सुरेश याला अटक केली आहे। भारतासाठी अत्यंत मोठी धोक्याची घंटा पुढे येताना दिसत आहे। बांगलादेशसोबत जवळीकता वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे। बांगलादेशातील सध्याचे अंतरिम सरकार आणि माजी सत्ताधारी अवामी लीग पक्ष यांच्यातील संघर्ष वाढलाय। देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनुस यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली आहे। देशभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चिकित्सा आणि शल्यचिकित्सा पदवी अभ्यासक्रमाच्या 5023 आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 5000 जागा वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली। यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे सुमारे 1.5 कोटी रुपये वाढीव खर्च येणार आहे। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते यामुळे देशात आरोग्य सेवांची व्यापक आणि दर्जेदार उपलब्धता करण्यासाठी मदत मिळेल। केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत। त्याचप्रमाणे पुढील वर्षापासून 10वी साठी 2 परीक्षा होणार असल्याने दुसरी परीक्षा 15 मे पासून सुरू करण्याचे नियोजन आहे। या सर्व परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक सीबीएसईने नुकतेच जाहीर केले। 2026 मध्ये होणाऱ्या या परीक्षांसाठी भारतासह 26 विविध देशांमधून सुमारे 45 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत अशी माहिती सीबीएसईने परिपत्रकाद्वारे दिली आहे। येत्या रविवारी 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा नियोजित आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले। या भागात मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे रविवारी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे जावी अशी मागणी या भागातील उमेदवारांकडून करण्यात आली आहे। व्यवसाय परिवर्तनासाठी एआय प्लॅटफॉर्म असलेल्या सर्व्हिस नाऊनं आज सर्व्हिस नाऊ युनिव्हर्सिटीचं लॉन्च केलं आहे। हा नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्लॅटफॉर्म एआय संचालित विश्वासाठी महत्त्वपूर्ण कौशल्यातील तफावत दूर करण्यासाठी डिझाईन केला आहे। हैदराबादमधील सर्व्हिस नाऊ एआय स्किल समिटमध्ये 1200 विद्यार्थी प्रत्यक्ष आणि 20,000हून अधिक सहभागी व्हर्च्युअली एकत्र आले। या इव्हेंटमध्ये एआयसीटीई, शिक्षण मंत्रालय, नॅस्कॉमसह विविध भागीदारांचा सहभाग होता। कंपनीने 2027 पर्यंत भारतातील 1 दशलक्ष विद्यार्थ्यांना अपस्किल करण्याचा दृष्टिकोन जाहीर केला, जो जागतिक स्तरावर 3 दशलक्षांपर्यंत विस्तारेल। जीएसटी स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले, ज्यामुळे जीवनावश्यक घरगुती वस्तूंसह अनेक उत्पादने आणि सेवांच्या किमती कमी झाल्या आहेत। आता सामान्य लोकांमध्ये पुन्हा एकदा आशा निर्माण झाल्या आहेत। आरबीआय,
MPC 1 ऑक्टोबर रोजी आपला धोरणात्मक दर जाहीर करणारे रॉयटर्सच्या एका पोलने उलट मत मांडले। रॉयटर्सच्या पोलने सुचवले की RBI ऑक्टोबर आणि डिसेंबरच्या धोरणात्मक बैठकांमध्ये व्याजदरात कोणताही बदल करणार नाही। NCB मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। वानखेडे यांनी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्यांची पत्नी गौरी खान यांच्यावर रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या द बॅड्स ऑफ बॉलिवूड वेब सिरीजवर त्यांची बदनामी केल्याचा आरोप केलाय। या याचिकेत समीर वानखेडे यांनी आर्यन खानच्या दिग्दर्शनात पदार्पणाचे वर्णन खोटे, दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक असं केलंय। भारतीय चाहत्यांना डिवचणाऱ्या हारिस रऊफवर आता कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं समोर आलंय। भारताने हारिस रऊफची ICC कडे तक्रार केली होती। हारिस रऊफवर ICC आता कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे आता हारिसच्या कारवाईची अधिकृत घोषणा कधी करण्यात येते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।